नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आधी आपल्याला पनीर मॅरिनेशनसाठी ठेवायचे, आपण त्याची तयारी करून घेऊयात। इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेतले, त्याच मापात आपल्याला अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचे। आता यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि बाकीचे सुके मसाले घालायचे। त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, कसुरी मेथी, चाट मसाला, काळा मसाला, हळद आणि मिरी पूड घालून घ्यायची आहे। आता आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचंय। आता यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस काढून घेतलाय। लिंबाचा रस आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला कडकडीत तेल घालून घ्यायचे। मी इथे 2 छोटे चमचे मोहरीचं कडकडीत तेल घालून घेणार आहे। आता हे छान मिक्स झालं की आपल्याला यामध्ये कापून घेतलेल्या भाज्या आणि पनीर मॅरिनेशनसाठी ठेवायचे। मी इथे आधीच कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीर क्यूब्स मध्ये कापून घेतले होते। टोमॅटोच्या आतील बी काढून आपल्याला फक्त टोमॅटोची जी वरची बाजू आहे तीच छान कापून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीर सर्व कापून घेतलेले आहे। आपण आता ह्या मॅरिनेशन मध्ये हे सर्व घालून घ्यायचे। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलं होतं, त्यातील 4 क्यूब्स आपल्याला शिल्लक ठेवायचे, जे आपल्याला नंतर वरतून किसून घालायचे। आता आपल्याला हे छान सर्व बाजूनी भाज्यांना लागलेलं पाहिजे आणि 20-1 मिनिटे आपल्याला हे मॅरिनेशनसाठी ठेवायचे। जोपर्यंत आपलं हे मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण कांदा बारीक कापून घेऊयात, टोमॅटोची पेस्ट करून घेऊ, अशा बाकीच्या पुढच्या तयारी करून घ्यायच्यात। आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात आणि 20 मिनिटासाठी आपण हे बाजूला झाकून ठेवूयात। आपले मसाले सर्व बाजूनी भाज्यांना छान लागलेत। आता हे साईडला ठेवूयात। वीस ते 25 मिनिटांनंतर आपला मसाला छान मॅरिनेट झालाय। आता मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आणि यामध्ये आपल्याला सर्व मॅरिनेशन झालेलं भाज्या घालून घ्यायच्या आहेत। साधारणपणे 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला हे कमी गॅसवर शिजू द्यायचे। आता जोपर्यंत आपलं हे कमी गॅसवर शिजेल तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने हे हलवत राहायचे, ज्यामुळे आपल्या पनीरचे क्यूब्स डिस्टर्ब होणार नाहीत। आता आपण हे साईडला ठेवून दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवून घेऊ। इथे मी 2 चमचे तेल घालून घेते, यामध्येच जिरं घालून घ्यायचे आणि बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे। जिरं छान तडतडलं की मी इथे कांदा घालून घेते। साधारणपणे मी 2 ते 3 कांदे बारीक कापून घेतले होते, मध्यम आकाराचे कांदे घेतले होते। आपल्याला कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर येईस्तोवर परतून घ्यायचा आहे। आता मी इथे 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेतली आहे। कांदा आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला छान परतू द्यायची आहे आणि अधूनमधून आपलं पनीरवर लक्ष ठेवायचे, ते पण आपल्याला हलवत राहायचे। आता आपला कांदा छान परतत आलाय। आता मी इथे एकदा पनीरही हलवून घेते खाली लागू नये म्हणून। सात ते 8 मिनिटांमध्ये आपलं पनीर छान शिजल्यासारखं दिसतंय। आपल्या भाज्याही शिजत आल्या आहेत।
आणि आपला कांदाही छान परतत आलाय। आता आपला कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला हळद, तिखट आणि धना पावडर घालून घ्यायची आहे। कांद्याला छान तेल सुटले। आता मी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालून घेतली आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाईस्तोवर आपल्याला हे छान परतवून घ्यायचे। इथे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। लक्षात असू द्यायचे आपण आधी पण मॅरिनेशनला मीठ घालून घेतलंय। आता आपले टोमॅटोलाही छान तेल सुटले आणि इकडे मॅरिनेशन ही व्यवस्थित झालेलं आहे। आपलं वाटण छान परतले गेले आणि त्याला तेलही सुटले। आता इथे आपण साधारणपणे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पाणी घालून घ्यायचे। मी साधारणपणे 1 ग्लासभर पाणी इथे घालून घेतलंय आणि याला एक छान उकळी येऊ द्यायची। आपण पनीरचा मसाला यामध्ये ऍड करू शकतो किंवा हे उकळीचं पाणी पनीर मसाला मध्ये ऍड करू शकतो। आता मी पनीर मसाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे उकळीचं पाणी यामध्ये ऍड करून घेतलंय। आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी कमी जास्त करू शकतो, ज्या प्रमाणात आपल्याला भाजी घट्ट पातळ हवी आहे त्या प्रमाणात। आता आपल्याला हे 1 मिनिटासाठी शिजू द्यायचे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घ्यायची। मी जे साइडला 4 क्यूब्स ठेवले होते पनीरचे ते आता इथे आपण किसून घालून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या भाजीला टेक्स्चर आणि टेस्ट छान येईल। मी 4ही क्यूब्स इथे किसून घालून घेतलेत। आता एक उकळी काढली की आपली भाजी छान तयार आहे। पनीर घातल्यावर आपल्याला साधारणपणे अर्धा ते 1 मिनिटच ही उकळू द्यायची आहे। आता वरतून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतली आहे। तयार आहे आपली रेस्टॉरंट सारखी पनीर टिक्का मसाला। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।